माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे। राजकारणातल्या निवृत्तीनंतर गंभीरची रणनीती काय आहे पाहूयात। माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे। सोशल मीडियावर त्याने भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे राजकारणातली निवृत्ती जाहीर केली आहे। सोशल मीडिया पोस्टवर गौतम म्हणतो, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना मी राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती करतो, जेणेकरून मी क्रिकेटवरती लक्ष देऊ शकेन। जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मनापासून आभार मानतो। जय हिंद। 2019च्या निवडणुकीत गंभीर पूर्व दिल्लीतून लोकसभेसाठी उभा राहिला। आप आदमी पक्षाच्या अतिशी मार्लेना आणि काँग्रेसच्या अरविंदर सिंह लवली यांच्यासारखे तोडीस तोड उमेदवार होते, मात्र 6,95,000हून जास्त मतांनी तो या मतदारसंघातून विजयी झाला। आता गौतम गंभीर पुन्हा क्रिकेटमध्ये मेंटॉर म्हणून सक्रिय होतोय। त्याने यापूर्वी 5 कसोटी सामन्यात शतक झळकावलंय। सलग 4 कसोटी मालिकांमध्ये 300हून जास्त धावा केल्या। 2012 आणि 2014 साली केकेआरचं नेतृत्व केलंय। गंभीरच्या नेतृत्वात IPL मध्ये KKR विजयी। आता मात्र गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचे कोच चंद्रकांत पंडित यांच्यासोबत मार्गदर्शक म्हणून काम बघणार आहे। या वर्षी IPL मार्चमध्ये सुरू होतीये। या IPL मध्ये KKR काय करिश्मा दाखवते याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष असेलच, मात्र आता गंभीरला पर्याय म्हणून दिल्लीतून कोणाला संधी मिळणार या विषयावरती दिल्लीत चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।